श्रीगोंदा तालुक्यामध्ये राजकीय महत्त्व प्राप्त असलेले भानगावमध्ये अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून साखर व डाळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी या कार्यक्रमात भानगावचे सामाजिक कार्यकर्ते संपतराव शितोळे यांनी आपली झणझणीत प्रतिक्रिया दिली। खासदार सुजय विखेंनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। याचीच आज दिवसभर तालुक्यात खम्मक चर्चा रंगली आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजार कमी झाल्याचे शितोळे यांनी सांगितले आणि हे बाजार कमी झाल्याचा फटका किती शेतकऱ्यांना कसा बसतो याचं विश्लेषणही करून सांगितले व तुमची साखर व डाळ किती रुपयांची आहे असा सवालही शितोळे यांनी विचारला। त्यामुळे या साखर वाटपाच्या कार्यक्रमात सामान्य शेतकऱ्याच्या तीव्र भावना संपतराव शितोळे यांनी मांडल्या। या भावना मांडताच उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला। शितोळे यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा खासदार सुजय विखे विचार करतील का याकडे भानगावसह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे। किलो कांदा होता त्यावेळेस एका गुणीला 3000 रुपये मिळत होते, आता कांदा 10 रुपये किलो झाला, एका गुणीला 500 रुपये मिळते। एका गुणी पाठीमाग 2500 रुपये तोटा झाला। कमीत कमी या गावामध्ये 100 गोण्यांचा शेतकरी आहे। मग 100 गोण्यावाल्याला जर 2.5 लाख रुपये तोटा होतो, साहेब तुमची साखर डाळ किती पैशाची? एका शेतकऱ्याला एवढा तोटा